प्रश्न आहे, कोणते राज्य हे बांगलादेशाच्या तिन्ही बाजूच्या सीमेलगत आहे? कोणते राज्य हे बांगलादेशाच्या तिन्ही बाजूच्या सीमेलगत आहे? पर्याय ए पश्चिम बंगाल, बी त्रिपुरा, सी मणिपूर आणि डी अरुणाचल प्रदेश. कोणते राज्य हे बांगलादेशाच्या तिन्ही बाजूच्या सीमेलगत आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी त्रिपुरा. प्रश्न आहे, भारताला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेला देश कोणता? भारताला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेला देश कोणता? पर्याय ए बांगलादेश, बी चीन, सी भूतान आणि डी नेपाळ. भारताला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेला देश. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए बांगलादेश. प्रश्न आहे, भारताची सर्वात कमी आंतरराष्ट्रीय सीमा असलेला देश कोणता? भारताची सर्वात कमी आंतरराष्ट्रीय सीमा असलेला देश कोणता? पर्याय ए चीन, बी अफगाणिस्तान, सी नेपाळ आणि डी भूतान. भारताची सर्वात कमी आंतरराष्ट्रीय सीमा असलेला देश. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी अफगाणिस्तान. प्रश्न आहे, भारताची सागरी सीमा एकूण किती देशांना लाभलेली आहे? भारताची सागरी सीमा एकूण किती देशांना लाभलेली आहे? पर्याय ए 6, बी 5, सी 4 आणि डी 7. भारताची सागरी सीमा एकूण किती देशांना लाभलेली आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए 6 देशांना. प्रश्न आहे, भारताची भूसीमा व जलसीमा असे दोन्ही सीमा एकूण किती देशांना लाभलेली आहे? पर्याय आहेत पर्याय ए 1, बी 2, सी 3 आणि डी 4. भारताची भूसीमा व जलसीमा दोन्ही सीमा लाभलेले एकूण किती देश आहेत? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी 3. प्रश्न आहे, मन्नारचे आखात कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? मन्नारचे आखात कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? पर्याय ए भारत व बांगलादेश, बी भारत व चीन, सी भारत व नेपाळ आणि डी भारत व श्रीलंका. मन्नारचे आखात कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी भारत व श्रीलंका. प्रश्न आहे, पालकची समुद्रधुनी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? पालकची समुद्रधुनी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? पर्याय ए भारत व बांगलादेश, बी भारत व श्रीलंका, सी भारत व अफगाणिस्तान आणि डी भारत व म्यानमार. पालकची समुद्रधुनी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी भारत व श्रीलंका. प्रश्न आहे, मॅकमोहन ही आंतरराष्ट्रीय सीमा रेषा कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? मॅकमोहन ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा. पर्याय ए भारत व नेपाळ, बी भारत व चीन, सी भारत व भूतान आणि डी भारत व श्रीलंका. मॅकमोहन ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी भारत व चीन. प्रश्न आहे, ड्युरंड ही सीमारेषा कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? ड्युरंड ही सीमारेषा. पर्याय ए भारत व चीन, बी भारत व नेपाळ, सी भारत व अफगाणिस्तान आणि डी भारत व बांगलादेश. ड्युरंड ही सीमारेषा कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी भारत व अफगाणिस्तान. प्रश्न आहे, भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे राज्य कोणते? पर्याय ए लडाख, बी पंजाब, सी राजस्थान आणि डी छत्तीसगड. भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे राज्य कोणते? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए लडाख.